हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या SM गायडन्स पॉईंट चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण म्हाडासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. त्याचे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. आता आपण 4 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केले. आजचा आपला हा 5वा क्वेश्चन पेपर आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण 25 अतिशय महत्त्वाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याच्या स्पष्टीकरणासहित ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सांगणार आहे. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. नाममात्र फी 200 रुपये ठेवली आहे, ज्याच्यामध्ये 10 पेपर्स प्राप्त होतील. सुरुवातीला 4 पेपरच्या PDF तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जातील. नंतर 1 किंवा 2 दिवसाच्या गॅपमध्ये बाकीचे पेपर्स तुम्हाला भेटत राहतील आणि परीक्षेच्या आधीच सगळे 10 पेपर प्राप्त होऊन जातील तुम्हाला. तर चला आपण पाहूया पहिल्या 25 प्रश्नांचे स्पष्टीकरणासह त्यांची उत्तरे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणं विसरत जाऊ नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता आपल्या MPSC साठी अवेलेबल झाला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता. आणि हे जॉईन करताना तुम्ही कोड यूज करा SOHEL1010, त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. आणि अनअकॅडमीवर सगळ्या MPSCच्या बॅचेसची प्राइस हाईक होणार आहे. ही प्राइस वाढण्याच्या पहिलेच मित्रांनो MPSCच्या बॅचेस जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त भुर्दंड बसणार नाही. प्रश्न क्रमांक पहिला, कोरोनाची रोकथाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली खालीलपैकी कोणती मोहीम आहे? हा प्रश्न आरोग्य भरतीमध्ये सुद्धा आलेला आहे मित्रांनो. तर ती कोणती आहे? तर महाराष्ट्रानं सुरू केलेली आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी. काय उत्तर आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्यव्यापी मोहीम ऑक्टोबर महिन्यामध्ये याचा दुसरा टप्पा पार पडलाय. आणि जो पहिला टप्पा होता तो 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर असा याचा पहिला टप्पा होता, ज्याच्यामध्ये प्रत्येक घराघरातील लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि प्रत्येक लोकांना जागरूकता याच्यातून करण्यात आली आणि इतरही आजारांचं सर्वेक्षण याच्यामध्ये करण्यात आलं होतं. आणि याचा दुसरा टप्पा पार पडला होता 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान. पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर आणि दुसरा टप्पा 14 ते 23 ऑक्टोबर असं या 2 टप्प्यामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. लक्षात असू द्या, याच्यात कोणताही प्रश्न आला तर त्यातून मला उत्तर देता आलं पाहिजे. प्रश्न दुसरा, भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मुख्य निवडणूक आयुक्तपदी 13 एप्रिल 2021 रोजी सुशील चंद्रा, ऑप्शन नंबर 1 सुशील चंद्रा यांची नियुक्ती आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. आणि हे भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. ओके, लक्षात ठेवा. तर यांच्या आधी 23 झाले होते, हे किती आहेत? हे 24वे आहेत. तर यांच्या आधी कोण होतं? तर यांच्या आधी होते सुनील अरोरा. यांची जागा यांनी आता सुशील चंद्रा यांनी घेतली आहे. आणि यांनी सुशील चंद्रा यांनी पदभार कधीपासून स्वीकारला? त्यांनी 13 एप्रिल 2021 पासून हा पदभार स्वीकारला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक तिसरा, किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? हा प्रश्न दोन्ही गोष्टीतून 2 प्रकारे महत्वाचा आहे. एक तर विधान परिषदेवर प्रश्न येतातच आहे ना, दुसरा आहे की नुकतीच चालू घडामोडी अंतर्गत सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकते. ओके, का बरं मी असं म्हणते त्याचं उत्तर तुम्हाला स्पष्टीकरणात कळून जाईल की याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 6. पहिले 7 होतं. जे आधी अभ्यास करत आहे, जे जुने विद्यार्थी आहे, आपल्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार आहे, त्यांच्या लक्षात 7च असेल, पण आता 7 नाही राहिल्या, आता 6 आहे. कारण काय की जी कलम 169 आहे राज्यघटनेच्या या कलमात एखाद्या राज्यात विधानसभा किंवा विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा नष्ट करण्याचा तरतूद आहे. आणि विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्ये कोणकोणती आहे? बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक. याच्यात एक होतं जम्मू काश्मीर. परंतु जेव्हा 370 कलम हटवण्यात आलं ना, त्यावेळेसच म्हणजे 2019 मध्ये जम्मू काश्मीर विधान परिषद बरखास्त करण्यात आली. ओके, तर ही कोणत्या कलमान्वये? आता प्रश्न तुम्हाला असा फिरून विचारला की जम्मू काश्मीरमध्ये विधान परिषद कोणत्या कलमान्वये बरखास्त करण्यात आली? तर बघा, कलम 169 तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलं की राज्यघटनेच्या कलम 169 अन्वये एखाद्या राज्यात विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्याची तरतूद आहे. म्हणजे निर्माणही करता येते 169 आणि नष्टही करता येते. ओके, तर कसाही प्रश्न विचारला तर इथं कन्फ्युज होऊ नका. नाही तर काय करतील, बरेच मुलं 370 कलम उत्तर लिहून टाकतील. नाही, विधान परिषदेचा प्रश्न विचारला तर कलम 169 येणार. ओके, पहिले 7 होते, जम्मू काश्मीर सुद्धा होतं, परंतु ते आता 2019 पासून तिथलची बरखास्त करण्यात येते. त्याला याचं उत्तर किती येईल? आता पूर्ण भारतामध्ये फक्त 6च राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 4, जागतिक आनंद अहवाल 2021 अनुसार कोणता देश सर्वात आनंदी देश ठरलाय? बघा, याच्यावर प्रश्न बऱ्याचदा एक्झाम मध्ये आलेले आहेत, महत्वाचा ठरतो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 फिनलँड. तर ही कोण जाहीर करते? जागतिक आनंद अहवाल कोणातर्फे जाहीर करण्यात येतो? तर ती आहे संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्क, SDSN असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्क. आणि हा कधी जाहीर होतो? तर हा जागतिक आनंद दिनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्चला जाहीर होतो.
म्हणजे दुसरा याच्यात एक क्वेश्चन तुमचा क्लिअर होतो, काय की जागतिक आनंद दिन कधी आहे? जागतिक आनंद दिन असतो 20 मार्चला, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हा म्हणजे प्रत्येक स्पष्टीकरणात तुमचे 2 ते 3 प्रश्न स्पष्ट कव्हर होत आहे. एक याच्यात आपण पहिला प्रश्न आपला ठळक, कोणता देश पहिला ठरला? फिनलँड. दुसरा प्रश्न जाहीर कोण करते? संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्क ही संस्था जाहीर करते. तिसरा इथं जागतिक आनंद दिवस 20 मार्च आहे. आणि अजून एक प्रश्न याच्यात तुमचं कव्हर होतो की याची सुरुवात कधी झाली? तर याची सुरुवात झाली 2012 पासून. ओके, आणि जो फिनलँड आहे हा सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलाय. आणि भारताचा क्रमांक किती आहे मग? याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 139वा. 2020 मध्ये तो 144वा होता आणि 2019 मध्ये 140वा होता आणि 2021 मध्ये 139. तर बघा, या एका स्पष्टीकरणात तुमचे किमान 7 ते 8 प्रश्न कव्हर झाले मित्रांनो. तर हा या टेस्ट सिरीजचा फायदा आहे. जे विद्यार्थी घेऊ इच्छितात त्यांनी खाली मोबाईल नंबर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून सगळ्या पीडीएफ त्यांना सहजरित्या प्राप्त होऊ शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 5वा, सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या राजकीय व्यक्तीचं नाव देण्यात आलंय? ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि फार इम्पॉर्टंट ठरतो. याचं उत्तर आहे शरद पवार. तर या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला शरद पवार यांचं नाव देण्यात आलं आहे आणि ही वनस्पती आता अर्जेरिया शरदचंद्रजी या नावाने ओळखली जाणार आहे. ओके, तर काय नाव आहे आता नवीन त्या वनस्पतीचं? अर्जेरिया शरदचंद्रजी. आणि कोणी शोधून काढलं? हे शोधून काढलं कोल्हापूरमधील 2 तरुण वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद सिंपले आणि डॉक्टर प्रमोद लावंड यांनी या वनस्पतीचा शोध लावलाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 6वा, म्हाडा स्थापन करण्याचा उद्देश काय होतं? बघा, 4 ऑप्शन्स आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घरकुल बांधणे, महाराष्ट्र शहरामध्ये मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरात निवाऱ्याची सोय करून देणे, महाराष्ट्रातील उद्योगांसाठी इमारती बांधून देणे, की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरात निवाऱ्याची सोय करून देणे. ओके, हा याचं योग्य उत्तर आहे. आणि आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पाद्वारे नुसतं मुंबईच परिसराचा विचार केला तर 30,000 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7वा, म्हाडा लॉटरी अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय किती असावे? तर अर्जदाराचं वय हा 18 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे, ही त्याची अट आहे. प्रश्न क्रमांक 8, LIG श्रेणी. ओके, LIG श्रेणीमध्ये अर्ज करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किती आहे? तर LIG श्रेणीमध्ये 25 ते 50,000पर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना LIG श्रेणीमध्ये अर्ज करता येतो. काय आहे LIG श्रेणी? काय आहे? तर लोअर इन्कम ग्रुप. काय आहे? L फॉर लोअर, I फॉर इन्कम आणि G फॉर ग्रुप. ओके, लोअर इन्कम ग्रुप. मराठीमध्ये काय होणार? कमी उत्पन्न श्रेणी. तर कमी उत्पन्न श्रेणी कोणती मानली जाते? 25 ते 50,000ची जी श्रेणी आहे ती LIG मध्ये अर्ज करू शकतात. ओके मित्रांनो, क्वेश्चन कसे वाटतात आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 9वा, MIG श्रेणीत अर्ज करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा किती? तर याच्या 4 श्रेणी आहे बघा एकूण. एक आहे LIG, MIG, HIG आणि एक नवीन सुद्धा एक श्रेणी तयार झाली, ते सांगतो तुम्हाला मी पुढं. पहिले हे 3 श्रेण्या कोणत्या पाहून घेऊ. LIG झाली आपली, दुसरी MIG. MIG म्हणजे काय? मीडियम इन्कम ग्रुप. ओके, मीडियम म्हणजे मध्यम वर्गीय, मध्यम उत्पन्न श्रेणी. मग ती किती आहे? तर मध्यम उत्पन्न श्रेणी मानली जाते 50 ते 75,000. तिसरी आहे HIG श्रेणी अर्ज करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा. HIG श्रेणी आहे 75,000पेक्षा जास्त नाही. HIG म्हणजे हायर इन्कम ग्रुप, म्हणजेच जास्त उत्पन्न श्रेणी. आणि आता EWS हा प्रवर्ग जेव्हापासून निर्माण केला आहे, EWS आरक्षण जेव्हापासून लागू झालाय, तर म्हाडामध्ये सुद्धा आता नवीन EWS प्रवर्ग यांनी चालू केलाय. मग याच्यात उत्पन्न श्रेणी किती उत्पन्न असणार आहे? तर 25,000पेक्षा कमी उत्पन्न असणारे जे लोक आहे ते आता EWS अंतर्गत अर्ज करू शकतात. हा नवीन श्रेणी आता म्हाडामध्ये सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 11, भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? तर भारतामध्ये मित्रांनो मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे. भारताला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं तेव्हा 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था जगभर प्रसिद्ध होत्या. एक होते भांडवलशाही आणि दुसरी समाजवादी. मग भारताने या दोन्हींचा स्वीकार न करता एका मिश्र म्हणजे दोघांचा समावेश असलेली मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. तर भारतीय व्यवस्था ही एका प्रकारची विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. मात्र 1991च्या आर्थिक सुधारणांपासून मुक्त अर्थव्यवस्था होत आहे. आणि या भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थेतील चांगल्या गुणवैशिष्ट्यांचा स्वीकार करून अर्थव्यवस्थांचे सहअस्तित्व दर्शवणारी अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था होय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 12, राजश्री शाहू महाराजांचे निधन कोठे झाले? तर राजश्री शाहू महाराजांचं निधन हा मुंबईमध्ये झालं होतं. राजश्री शाहू महाराजांचा जन्म हा 26 जून 1874 रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाला होता. इथे एक प्रश्न मी तुमच्यासाठी तयार करतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा की राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे 26 जून
हा आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो, हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात? याचं उत्तर कमेंट करा. पाहू किती लोकांना याचं उत्तर माहित आहे. नुसतं स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणूनच नाही, तर एका महाराष्ट्राचे निवासी किंवा एका थोर राजाचे वारसा आपल्याला लाभलेला आहे, त्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे पाहूया आपण. याचं उत्तर कोणाकोणाला माहिती आहे ते कमेंट करून अवश्य सांगा की 26 जून हा कोणता दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर यांचं मूळ नाव काय होतं? त्यांचं नाव मूळ नाव होतं यशवंत. त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव आप्पासाहेब, तर आईचं नाव होतं राधाबाई. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते आणि मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. तर कधी निधन झालं? 6 मे 1922 ला. आणि कुठं? तर मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे, ज्याच्यामध्ये 27 ऑक्टोबर पासून स्टार्ट झाली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच राज्यसेवा बॅच नंबर 19. सगळे मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. सोबतच 1 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे 25 डेज फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स 2021 बॅच नंबर 7. याचे सुद्धा मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आजच या बॅच जॉईन करा आणि आपल्या एमपीएससी मधली एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 13. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं? तर अरवली या प्राचीन याच्यातील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. गुरु शिखर हे राजस्थानच्या अर्बुदा पर्वतातील शिखर आहे आणि अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर त्याला मानलं जाते. त्याची उंची आहे 1722 मीटर आणि फूट मध्ये म्हटलं तर 5650 फूट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 14. भारत छोडो अभियानाचे प्रणेते कोण आहेत? खालीलपैकी कोण आहेत? तर भारत छोडोचे प्रणेते आहेत महात्मा गांधी. चले जाव चळवळ 1942, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती इसवी सन 1942 मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन, हे सगळे 1942 ची आंदोलन आहे. आणि गांधीजीच्या करा किंवा मरा या संदेशाने आंदोलनाची सुरुवात झाली आणि मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटिशांविरोधी स्वतंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारलं होतं. तर कोणी हे नारा दिला होता भारत छोडो? तर हे भारत छोडोचा नारा देणारे होते महात्मा गांधी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15. मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख रक्त गट आहेत? तर एकूण प्रमुख असणारे रक्तगट कोणते? ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर ए बी आणि ओ, असे किती आहेत? 4 आहेत. ऑप्शन येईल उत्तर 4. हे 4 प्रमुख गट आहेत. परंतु याशिवाय ए बी घटकांशिवाय आर एच नावाचा एक घटकही सुमारे 85% लोकांच्या व्यक्तीमध्ये असतो आणि अशा व्यक्तींच्या रक्तगटाला पॉझिटिव्ह म्हणतात आणि ज्या व्यक्तीमध्ये हा नसतो तो निगेटिव्ह म्हणतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह, मग हे त्याचे उपघटक झाले. मुख्य घटक म्हटले तर 4च, परंतु त्याचे अजून उपघटक पडतात, त्याला आपण धन ऋण या चिन्हांनी दर्शवतो. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 16. सालेरे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सालेरे थंड हवेचं ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात वाघंबा जवळील एक ठिकाण आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात उंच किल्ल्याचं ठिकाण आहे आणि महाराष्ट्रातील कळसुबाई नंतर म्हणजे कळसुबाईची उंची 1567 5141 फूट, दुसरं सर्वोच्च शिखर आणि पश्चिम घाटातील 32वं सर्वोच्च शिखर आहे. आणि हा मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक होतं. सुरतेवर छापा टाकून मिळवलेले सर्व पैसे मराठ्यांच्या राजधानीच्या किल्ल्यांकडे जाताना प्रथम या किल्ल्यावरच आणले जायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 7. सांगली जिल्ह्यातील चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर सांगली जिल्ह्यातील चांदोली जो धरण आहे तो वारणा नदीवर बांधण्यात आलं आहे. सह्याद्री पर्वत रांगेत असलेलं आशिया खंडातील क्रमांक 2चं मातीचं धरण म्हणून चांदोली धरणाचं नाव प्रसिद्ध आहे आणि सुमारे 34 TMC पाणीसाठा असलेलं चांदोली धरण चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेलं हे धरण आहे. आणि या जो धरणाचा मुख्य साठा जो आहे या 2 नद्यामुळं याचा मुख्य साठा तयार होतो. त्या 2 नद्या कोणत्या? तर शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचितगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे आणि तसंच दुसरी नदी जी आपली आहे वारणा नदी, या 2 नदी ज्या आहे त्या 2 नदीच्या प्रवाहामुळे सगळ्या पाण्याचा साठा चांदोली धरणामध्ये तयार होतो. पण प्रमुख जो नदीवर बांधण्यात आलं म्हटलं जाते ते आहे वारणा. ओके, याचं उत्तर वारणा नदी येणार. ओके, आणि त्याच्यानंतर याला 2 नावानं सुद्धा प्रसिद्ध आहे. एक चांदोली धरण सुद्धा म्हटलं जाते, तसंच वारणा नदीवर असलेल्या वारणा धरण म्हणून सुद्धा याला काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या प्राण्यात श्वसनलीय श्वसन होत नाही, म्हणजे श्वसनलिका नसते? तर याचं उत्तर आहे गांडूळ. तर गांडूळ कुठून करतो? मग तो त्याच्या त्वचेतून त्याचं श्वसन होते. गांडूळ श्वसन प्रामुख्याने त्वचेद्वारे करते. त्वचा कोरडी झाल्यास श्वसन थांबते आणि गांडूळचा मृत्यूही होऊ शकतो. सूर्यप्रकाशात आल्यास त्याची त्वचा सुकल्यामुळे देखील गांडुळे मरतात आणि गांडुळात शरीरात नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची म्हणजे पुनर्जननाची मर्यादित क्षमता सुद्धा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज
या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटी रेबीज लस कोणी शोधली? तर पिसाळल्या कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटी रेबीज लस ही लुईस पाश्चर यांनी शोधून काढली होती. 27 डिसेंबर 1822 हा लुईस पाश्चर यांचा जन्मदिवस. सूक्ष्मजीवशास्त्राचा जन्मदाता, रोगप्रतिकारशास्त्राचा जनक आणि रेबीज रोगाच्या उपचारासाठी लस शोधून काढणारा संशोधक अशा उपाधी लुईस पाश्चर यांना दिल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ओखा हे बंदर गुजरात राज्यात आहे. ओखा हे भारताच्या गुजरात राज्यातील मधील एक लहान शहर आणि बंदर आहे. ओखा गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कार्बनची अपरूपे कोणती? तर खाली दिलेल्यापैकी कार्बनची जी 2 अपरूपे आहेत ती आहे हिरा व ग्राफाईट. तर आता कार्बनची अपरूपे किती प्रकारची? तर ती 2 प्रकारची आहे. एक आहे क्रिस्टलाइन आणि दुसरी आहे अक्रिस्टलाइन. ओके, तर क्रिस्टलाइन कोणती आहे? हिरा, ग्राफाईट आणि फुलेरिन ही क्रिस्टलाइन गटात मोडतात आणि अक्रिस्टलाइन चारकोल, काजळी आणि दगडी कोळसा ही अक्रिस्टलाइन मध्ये मोडतात. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेने शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहे? तर भारतीय राज्यघटनेने शेषाधिकार हा केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेला आहे. भारताची राज्यघटना तयार करताना आपण विविध देशाकडून त्यांची आदर्श तत्वे, मार्गदर्शक मूल्ये, प्रणाली घेतली आहे. त्यापैकी शेषाधिकार हे आपण कॅनडा या देशाकडून घेतलाय. लक्षात असू दे, शेषाधिकार कॅनडापासून घेतलेला आहे. थोडक्यात राष्ट्रपतींना जसे विशेषाधिकार असतात तसे काही शेषाधिकार सुद्धा असतात. आणि शेषाधिकार म्हणजे ज्या विषयांचा उल्लेख स्पष्टपणे कोणत्याही सूचित केलेला नाही त्या विषयांना शेषाधिकार म्हटलं जाते. आणि हे कोणाकडे सुपूर्द आहे? हा केंद्र शासनाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 23. बॉक्साईड हे कशाचं धातुक आहे? तर बॉक्साईड हे अॅल्युमिनियमचं धातुक आहे. कशाचं आहे बॉक्साईड? अॅल्युमिनियमचं. प्रश्न क्रमांक 24. शिवाजी विद्यापीठचे मुख्यालय कोठे आहे? तर शिवाजी विद्यापीठ कुठं वसलेलं आहे? हा कोल्हापूरमध्ये आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 ची आणि कोठे आहे? कोल्हापूर येथील एक तो विद्यापीठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रमांक 25. उपनिषदांची एकूण संख्या किती? तर उपनिषद यांची संख्या आहे ना, याच्यावर एकमत नाहीये. याच्यात बरेचसे वेगवेगळे प्रवाह आढळतात. म्हणजे यांच्या संख्यामध्ये फार विभिन्न, कोणी 100 म्हणते, कोणी 200 म्हणते, कोणी 500, कोणी 1000 पर्यंत सुद्धा वेगवेगळ्या संख्या तुम्हाला आढळून येतील. पण मुख्यत्वे 108 यांची संख्या मानली जाते. तर त्याच्यापैकी 10 फार प्रसिद्ध आहेत. तर ते 10 कोणते आहेत? तर वास्योपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुकोयोपनिषद, तैत्तरीयोपनिषद, ऐतरीयोपनिषद, छोदोनग्योपनिषद आणि बृहदारण्यकोपनिषद हे 10 फार प्रमुख आहेत. तर याच्यावर एकमत नाहीये, परंतु बऱ्याचशा पुस्तकामध्ये तुम्ही जर शोधलं तर याचं उत्तर 108च तुम्हाला पाहायला भेटते. तर इथे मित्रांनो GK म्हणजे सामान्यांचे 25 प्रश्न कव्हर होतात. यामध्ये आपण सगळे विषय अंतर्भूत केले. म्हाडा संबंधी प्रश्न असो, म्हणजे म्हाडाचे संबंधी विचारले जाणारे, चालू घडामोडीचे प्रश्न असो, त्याच्यानंतर पंचायत राज असो की इतिहास असो की भूगोल असो, सगळ्या विषयांचा अंतर्भूत आपण याच्यामध्ये केलेला आहे. अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, सगळे PDF पाहिजे असेल, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते प्राप्त करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. मित्रांनो, अनअकॅडमीवर बरेचसे डिस्काउंट तुम्हाला सबस्क्रिप्शनवर भेटून जातील. एका महिन्याचं तसंच 24 महिन्यापर्यंतचे सगळे रेट आणि डिस्काउंट तुम्हाला इथे दिसत आहे. सोबतच तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट इथं प्राप्त होतील. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि MPSC तयारीला लागा.